अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत. लाईफलाईनचं नावच सुपर स्पेशालिटी आहे. कुणाशी स्पर्धा न करता जे ह्या भागात नाहीये ते द्यायचं ध्येय आहे आमचं. म्हणूनच आम्ही आधी ते पहिला कार्डिओलॉजिस्ट, आता एकमेव न्यूरोसर्जन आणि जॉईंट ट्रान्सप्लांट सर्जन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आणले. डर्मॅटॉलॉजिस्ट आणला. डर्मॅटॉलॉजिस्ट जो आपला ओबेसिटी कमी करतो, मशीन्स लावून फायदा. पुन्हा क्रिटिकल ऑप्स मी स्वतः बघते. जे पेशंट 20-25 हॉस्पिटलला घेतले जात नाही ते पेशंट मेंदूचा त्रास असतो, मेंदूचा डॉक्टर बघतो, हार्ट प्रॉब्लेम असतो, हार्टचा डॉक्टर असतो आणि इकडं मी सीझर करते. आणि असे एक पेशंट 90% भरले, 80% भरलेला पेशंट सुद्धा इथं बरा केला जातो. अशा हॉस्पिटलमध्ये सगळ्याच स्पेशालिटी सुविधा असताना एक लक्षात आलं, डोळ्याच्या पेशंटसाठी थोडंसं पंढरपूर कमी पडतंय. पंढरपूरचे पेशंट सोलापूरला जाणं, हैदराबादला जाणं, पुण्याला जाणं हे संख्या जास्त आहे आणि ते बऱ्यापैकी वृद्ध पेशंट असतात. मग त्या पेशंटनी माझ्याकडे मागणी केली होती. म्हणूनच मग आम्ही शोधात होतो तेव्हा आम्हाला हा हिरा बसला आणि सरांनी पण आनंदाने खेडेगावात दिलेला परवाना हो म्हणाले. आणि याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. एक उदाहरण सांगायला गेलं तर 1-2 आठवड्यापूर्वी आपल्याकडे एक पेशंट आला, म्हणजे त्याचा बाहेर ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट म्हणजे त्याला डोक्याला मार लागलेला, आतमध्ये मेंदूला मार लागलेला, झबडा वगैरे सगळा फुटलेला आणि त्याचा डोळा पण फाटलेला आणि डोळ्याच्या वरती खाली सगळं फाटलेलं. मग हे पेशंट अगोदर आपण इथं ऍडमिट झाल्यानंतर आता तसं पाहायला गेलं तर ह्या पेशंटची ट्रीटमेंट आपल्याकडे होणार नाही, हे असं एक प्रकारचं हे होतं, स्थिती होती. मग पण आपल्याकडे कसं न्यूरोसर्जन आहेत, मॅक्झिलोफेशियल सर्जन आहेत, डोळ्याचा डॉक्टर मी आहे इथे. मग त्या पेशंटला आपण दुसऱ्या दिवशी लगेचच, म्हणजे तो एकदम क्रिटिकल पेशंट होता, आपण त्याला ऑपरेशनला घेतलं. आपल्याकडे ॲडव्हान्स ॲनेस्थेसिस्ट पण आहेत, इंटेन्सिव्हिस्ट पण आहेत. मग त्यांच्या सहकार्याने या तिघांनी ही शस्त्रक्रिया मिळून केली. ब्रेनची शस्त्रक्रिया होती, डोळ्याची होती आणि त्या झबडा पण फुटलेला होता. मग हे उदाहरण म्हणजे लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. म्हणजे या एका छताखाली आपल्याकडे सगळे डॉक्टर आहेत, सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, जेणेकरून पेशंटला बाहेर जाण्याची आणि इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही पडणार.